नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकेंनो, टिप्स फॉर टीईडी मध्ये मी अक्षय वर्कर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त पवित्र पोर्टल संदर्भात बोलणार आहोत। पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन, पवित्र पोर्टलची प्रोसेस, मग पवित्र पोर्टलची बेसिक इन्फॉर्मेशन आणि पवित्र पोर्टल अपडेट ह्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आता पवित्र पोर्टल संदर्भात इतकं व्यवस्थितपणे सांगणं का गरजेचं आहे, कारण पवित्र पोर्टलमध्ये म्हणजे पवित्र पोर्टलची प्रोसेस चालू झाली, रजिस्ट्रेशन चालू झालं, तर ह्यामध्ये पवित्र पोर्टलच्या प्रोसेसमध्ये चुकीला माफी नसते। एक चूक आयुष्य बर्बाद करू शकते आणि पवित्र पोर्टल ही एक अशी प्रोसेस आहे जी आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं सुद्धा करू शकते। आणि पवित्र पोर्टल हे एक बेसिक म्हणजे आपली लॉटरी प्रक्रिया असल्यासारखी आहे, त्यामुळे पवित्र पोर्टलला एकदम गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, आणखीन ज्यांना असं वाटत आहे की पवित्र पोर्टल हे चालू होत नाही, पवित्र पोर्टलची रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू होत नाही आहे, शिक्षक भरती होत नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बिलकुल नाही आहे। कारण ह्या व्हिडिओमध्ये आयुष्याला कलाटणी देण्याचा आणि पवित्र पोर्टल कशी महत्त्वाची भूमिका बजावतो याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे। आता पवित्र पोर्टल संदर्भात 2017च्या विद्यार्थ्यांना बरीचशी माहिती आहे, पण त्यामध्ये सुद्धा 2017च्या विद्यार्थ्यांनी खूप चुका केल्या होत्या। त्याच चुकामुळे ते आजही विद्यार्थी घरी बसलेले आहेत आणि आता बरेचसे विद्यार्थी हे या प्रक्रियेमध्ये नवीन आहेत, नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहेत आणि जवळजवळ 80% विद्यार्थी हे प्रथमच पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणार आहेत। तर त्यांच्यासाठी हा आणि त्यातल्या त्या 2017च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ मोठा होईल हरकत नाही आहे, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम व्यवस्थितपणे पहा, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित माहिती समजून जाईल। तर ठीक आहे, आता अवांतर चर्चा न करता आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, विषय आहेत, ते आपण व्यवस्थितपणे पाहू। तर सर्वप्रथम पवित्र पोर्टल संदर्भात अपडेट सांगतो की पवित्र पोर्टलची प्रक्रिया ही म्हणजे पवित्र पोर्टल हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चालू होणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि शिक्षण मंत्र्यांनी तशी सुद्धा कल्पना दिलेली आहे। मग आता शिक्षण मंत्र्याचे आश्वासन आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचं न ठेवायचं ते आपलं वैयक्तिक मत आहे। पण पवित्र पोर्टलची प्रक्रिया आज ना उद्या चालू होणार होती। आता शिक्षक दिनाच्या पूर्वी पवित्र पोर्टलची प्रक्रिया ही चालू झालेली असेल आणि पवित्र पोर्टल हे चालू होणारच आहे। मग आता चालू झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते गडबड, घाई, गोंधळ। आता शुक्रवारी हे पवित्र पोर्टल चालू होणार आहे, ठीक आहे, पण आता पवित्र पोर्टल चालू झाल्यानंतर काय होणार आहे, सगळ्यांची घाई होणार आहे, गडबड होणार आहे, मग सगळेजण पॅनिक होणार आहे, टेन्शनमध्ये येणार आहेत, कोण रजिस्ट्रेशन करायचं, कोण करू शकत नाही, काय माहिती भरायची, काय माहिती भरता येणार नाही, असल्या बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीपासून पण घोळत आहेत, आता पण घोळत आहेत आणि पवित्र पोर्टल चालू झाल्यानंतर सुद्धा घोळणार आहे। त्यासाठी सावधान राहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओला स्किप करू नका, कारण एक चूक खूप महागात पडू शकते। सर्व मी याच्यामध्ये व्यवस्थितपणे स्पष्टपणे सांगणार आहे। सर्वप्रथम आणखीन एक कळकळीची विनंती करतो की आता पवित्र पोर्टल चालू झाल्यानंतर प्लीज कुणीही गडबड करू नका रजिस्ट्रेशन करायला। अगोदर पवित्र पोर्टल म्हणजे काय ते बेसिक इन्फॉर्मेशन समजून घ्या। पवित्र पोर्टल म्हणजे काय, एक असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, तर ही एक अशी प्रणाली आहे, या प्रणालीमार्फत आपण शिक्षक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। एक गोष्ट क्लिअर आहे। मग ह्या पवित्र पोर्टल मार्फतच आपली संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पडली जाणार आहे। मग ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पहिली आहे आपली प्रोफाईल बनवायची। मग ही प्रोफाईल कशी बनवायची असते, तर आपला जो काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा सीट नंबर आहे तो सीट नंबर टाकून मग आपल्याला पासवर्ड क्रिएट करून आपली प्रोफाईल बनवायची असते, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं असतं। मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो की आपल्याला एडिटचं ऑप्शन भेटेल का, तर निश्चिंत राहा, एडिटचं ऑप्शन भेटणार आहे। पण एडिटचं ऑप्शन भेटल्यानंतर काय एडिट करायचं, काय एडिट करायचं नाही हे याचा विचार आत्ताच करू नका, कारण त्याची माहिती पुस्तिका आल्यानंतर ते सगळं व्यवस्थित क्लिअर होणार आहे। आणि जरी एडिटचा ऑप्शन दिला तर मग काहीही एडिट करायचं नाहीये। ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या गोष्टीची सुद्धा जर माहिती टाकली तर तुम्ही संपूर्ण ह्या प्रक्रियेमधून बाहेर पाडले जाता, म्हणजे जाताच, ह्यात काही वाद नाहीये। ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत त्या गोष्टीचं बिलकुल माहिती द्यायची नसते। आता बऱ्याच जणांनी IBPSचा फॉर्म भरला, म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताचा फॉर्म भरला IBPS ह्याच्यावरून,
मग त्यामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी सुद्धा टाकलेल्या आहेत. ज्यांच्याकडे TETचं प्रमाणपत्र नाही आहे त्यांनी सुद्धा यस केलेलं आहे. पण आता इथं डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलं तर तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. ज्या गोष्टी नाही आहेत ना त्या गोष्टी नाहीत करायच्या. म्हणून विनाकारण ज्या गोष्टी नसताना सुद्धा तिथं यस केलेलं असेल तसल्या गोष्टी टाळा. मग एडिटच्या वेळेस त्या सुधारा, पण नव्याने काहीही माहिती ॲड करायची नसते. आता उदाहरणामध्ये दाखल करायचं झालं तर बऱ्याच जणांचे हे TET पेपर 1-2 किंवा CTEचा पेपर 1-2 हे 4-4, 5-5 वेळेस पास झालेले आहेत. मग मध्येच एक बॉम्ब फुटला होता की TETमध्ये ज्यांना जास्त मार्क आहेत त्याच्यावर सुद्धा सिलेक्शन होणार. तर अशी गोष्ट बिलकुल घडणार नाही आहे. टेटच्या मार्कावरच आपलं सिलेक्शन होणार आहे. कास्टनुसार, प्रवर्गानुसार, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार आणि विषयानुसार आपलं सिलेक्शन होणार आहे. गोष्ट लक्षात असू द्या. मग आता अगोदरच TETचे आपण ऑलरेडी मार्क टाकलेले आहेत. मग आपल्या दुसऱ्या प्रमाणपत्रावर जास्त मार्क आहेत ती टाकावं का किंवा त्याचा नंबर टाकावं का? तर असली चूक बिलकुल करायची नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये माहितीमध्ये विसंगती आढळून येते. अगोदर जो फॉर्म भरलेला आहे त्यामधली माहिती आपल्याला ॲज इट इज ठेवावी लागेल. फक्त नावामधली मिस्टेक वगैरे ते दुरुस्त ठीक आहे. पण शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थमध्ये ह्याच्यामध्ये बिलकुल मागं पुढं बघू नका किंवा चुकीची माहिती देऊ नका. तिथं एक आणि पुन्हा नंतर ह्याच्यामध्ये चेंज असलं बिलकुल करू नका. असं जर केलं आपला फॉर्म पूर्णपणे बाद होतो. आपण ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडतो. हे झालं. आपलं रजिस्ट्रेशन केलं. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर एडिट ऑप्शन येईल नाही. त्यावर नंतरच्या गोष्टी झाल्या. काय एडिट करायचं काय नाही ते सगळं व्यवस्थितपणे आपण नंतर पाहू. त्यानंतर असतं मग आपण ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो आपली सगळी माहिती भरल्यानंतर प्रेफरन्स काय असतं. बऱ्याच जणांना प्रेफरन्स म्हणजे काय हे माहिती नाही आहे. तर त्याच्याबद्दल जास्त संभ्रम निर्माण करू नका किंवा जास्त विचार करू नका. प्रेफरन्स म्हणजे हे काय असतं, आपली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, प्रवर्ग, विषय ह्यानुसार आपण कुठल्या वर्गासाठी पात्र आहोत त्यानुसार आपल्या प्रवर्गानुसार आपल्याला शाळेच्या जागा आलेल्या असतात. म्हणजे शाळा आलेल्या असतात. तेच असतात प्रेफरन्स. मग आता हे प्रेफरन्स कसे द्यायचे ह्यावर सुद्धा महत्त्वाची गोष्ट असते. आता प्रेफरन्स आले म्हणजे काय असतो हो, ह्याच्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषद असतो, नगरपालिका असतो, महानगरपालिकेच्या शाळा असतात. त्यातल्या त्यात विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यूवाल्या सुद्धा शाळा येतात. मग इथं सगळी घाई गडबड आणि गोंधळ होतो आणि इथलीच एक चूक आपण सगळ्या प्रक्रियेमधून बाहेर पडतो. आणि असे बरेचसे विद्यार्थी आहेत की 2017ला ह्याच गोष्टीवर चूक केली ते आजही भोगत आहेत, आजही नोकरीला लागलेले नाही आहेत. मग त्यासाठीच मी सांगतोय की हीच महत्त्वाची गोष्ट आहे. हीच महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते आणि आपलं आयुष्य बर्बाद करू शकते आणि आपण घरी बसू शकतो. फक्त प्रेफरन्स देताना गोष्ट सांभाळायला पाहिजे. फॉर्मची बेसिक माहिती देताना सांभाळायला पाहिजे. कारण हे पवित्र पोर्टल हे पवित्र आहे ना, तसंच आपल्याला अपवित्र सुद्धा करू शकते. त्यासाठीच मी व्यवस्थितपणे सांगतोय. तर आता प्रेफरन्स काय असतं, प्रेफरन्सचा सुद्धा चढता क्रम आणि उतरता क्रम असतो, तो नंतर पाहू. पण प्रेफरन्स देताना त्यामध्ये आपल्याला नगरपालिका, महानगरपालिका, संस्था, जिल्हा परिषद हे सगळे येतात. मग आता संस्था असतात, ह्या संस्थांमध्ये पण विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये असतात. मग आता विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा खूप मोठे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आहेत ग्रँटेड, नॉन ग्रँटेड आणि पार्शली असा एक प्रकार आहे. मग आता पार्शलीमध्ये पण पार्शली एडेड, पार्शली नॉन एडेड असे सुद्धा प्रकार आहेत. मग ह्याच्यामध्ये गल्लत होते. आणि विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सेम हेच प्रकार आहेत. फक्त हे आपण व्यवस्थित सांभाळायला पाहिजे. कोणत्या शाळेला प्रेफरन्स द्यायचा किंवा कोणत्या शाळेला प्रेफरन्स द्यायचा नाही ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग आता संस्था, हा संस्थेचा प्रकार सुद्धा खूप क्लिष्ट किचकट आहे. मग संस्था कोणत्या असतात, संस्थेचे प्रकार काय आहेत ह्यावर आपण सविस्तरपणे माहिती टाकलेली आहे. ह्याच्यावर व्हिडिओ टाकलेले आहेत. हे व्हिडिओ मी आधीच टाकलेले आहेत. कारण पवित्र पोर्टलची प्रक्रिया प्रोसेस पूर्ण करण्यासाठी संस्थाला प्रेफरन्स कसा द्यायचा, काय द्यायचा किंवा कोणत्या संस्थेला प्रेफरन्स द्यायचा नाही त्या संदर्भात आपण संस्थेची जी एक प्लेलिस्ट आहे ती पहा. त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू, पार्शली एडेड असे 4 व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित टाकलेलं आहे. कोणत्या संस्थेला प्रेफरन्स द्यायची किंवा कुठल्या संस्थेला टाळायचं, संस्था काय असते, त्याच्यात प्रकार काय असतात, सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आता ज्यांचा नंबर जिल्हा परिषदला लागणार आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ज्यांचा नंबर विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू लागणार आहे त्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. आपण विदाऊट इंटरव्ह्यू आहे डायरेक्ट प्रेफरन्स देऊन टाकतो, खटखट सिलेक्ट करतो, विषय मिटवतो. तसं नसतं. इथलीच चूक महागात पडू शकते.
ती काय असते त्या अगोदर संस्थेचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. संस्थेबद्दल तुमच्या मनातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या दूर होतील आणि आणखीन जवळजवळ 50% विद्यार्थ्यांना ह्या संस्थेबद्दल काहीच माहिती नाही आहे. आपण उगाच संस्था येतात, विथ इंटरव्ह्यू येतात किंवा विदाऊट इंटरव्ह्यू येतात. विदाऊट इंटरव्ह्यू म्हणले की आपल्याला डायरेक्ट नोकरी भेटते. हो, पण विदाऊट इंटरव्ह्यू जरी नाही आल्या पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी प्लीज ती संस्थेची एक प्लेलिस्ट आहे, इथं तुम्हाला आय बटनवर दिसेल किंवा प्लेलिस्ट चेक करा. संस्था शिक्षक भरती अशी प्लेलिस्ट आहे, ते चेक करा. त्याच्यामध्ये सगळी माहिती भेटून जाईल. त्यामुळं आपल्याला नोकरी लागण्यासाठी, नोकरी करण्यासाठी सुकर होईल आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि आता जे काही आपल्याला प्रेफरन्स आले, आपण प्रेफरन्सवर होतो. प्रेफरन्स कसे सिलेक्ट करायचे, त्याचा चढता क्रम कसा लावायचा, उतरता क्रम कसा लावायचा. कारण सर्वांचं शिक्षण हे आता सगळेजण हे वेल एज्युकेटेड आहेत. त्यातल्या त्यात काही जणांचं TETचा पेपर 1 पास आहेत, काही जणांना 2 पास आहेत, काही पहिलीपासून 12वीपर्यंत पास आहेत. मग ह्याच्यामध्ये चढता उतरता क्रम महत्त्वाचा असतो, तो खूप व्यवस्थित असतो. तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं गेचमेट काला होऊन जातो. मग ही काय असं प्रेफरन्स वगैरे दिले त्यावर आपलं सिलेक्शन ठरलेलं असतं. प्रेफरन्स व्यवस्थित देणं, बेसिक माहिती, पवित्र पोर्टलवर सगळी माहिती ॲक्च्युअल भरणं आणि सत्य असलेली माहिती भरणं. विनाकारण काही माहिती भरणं म्हणजे आपण एवढी सगळी मेहनत केलेली वाया घालणं अशी प्रक्रिया आहे. आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती समजा. पवित्र पोर्टलवरची जेवढी काही माहिती आहे, इथून सगळी जी प्रोसेस आहे ती स्वतः वैयक्तिक करा. कुठल्याही सायबर कॅफेवर किंवा कुठेही कॉम्प्युटरवर जाऊन कुणालाही भरायला लावू नका किंवा त्यांच्याकडून भरवून घेऊ नका. अगोदर पवित्र पोर्टलची तुम्ही माहिती करा, समजून घ्या, त्यानंतरच भरा. कारण दुसऱ्याला त्याबद्दल तेवढं नॉलेज नसतं. तुम्हाला जेवढी माहिती आहे बाकीच्याला तेवढी माहिती नसतं. तो काहीही सांगू शकतो. तिथं चूक होते, तशा चुका करू नका. कारण हे आपलं आयुष्य आहे, हे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि आपल्याला आपलं आयुष्य हे चांगलं घडवायचं आहे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा चांगलं घडवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून पवित्र पोर्टलची सगळी प्रक्रिया, प्रोसेस, रजिस्ट्रेशनपासून एंडपर्यंत जॉब लेटर येतेपर्यंत सगळी ही वैयक्तिक करा. कुणावरही विसंबून राहू नका, दुसऱ्याकडून फॉर्म भरून घेऊ नका. अगोदर सगळी माहिती व्यवस्थित समजून घ्या, जाणून घ्या, मग त्यानंतर रजिस्ट्रेशन करायला चालू करा. बिलकुल गडबड करू नका. अति घाई संकटात नाही असं असतं. आणि आणखीन सर्वात महत्त्वाचं, मला एवढे मार्क आहेत, माझं सिलेक्शन होईल का, अशा भानगडीत पडू नका. किती जागा येतील त्या भानगडीत पडू नका. आणि कुणीही काही सांगतं म्हणून तशा गोष्टीकडे जाऊ नका, इकडं जाऊ तिकडं जाऊ असं करू नका. आता फक्त फोकस पवित्र पोर्टल चालू झाल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करणं, पवित्र पोर्टलवर आपली माहिती एकदम व्यवस्थित भरणं, प्रेफरन्स एकदम व्यवस्थित देणं, ह्या गोष्टीकडे फक्त लक्ष असू द्या. बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आता मी हे तुम्हाला इतकं का सांगतोय, कारण आपण खूप मेहनत करून इथपर्यंत आलेलो आहेत. D.Ed केलेलं आहे, B.Ed केलेलं आहे, TET पास आहोत, CTET पास आहोत, टेटमध्ये चांगले मार्क्स भेटलेले आहेत. मग एवढं सगळं केल्यानंतर त्यातल्या त्यात परीक्षा झाल्यानंतर 4-5 महिन्याचा वेट केल्यानंतर कुठं चांगलं होत आहे. मग ह्याच्यामध्ये उत्साहाच्या भरात, आनंदाच्या भरात काही चुका करू नका. आणि कारण इथं जर हे झालं तर सगळं आयुष्याची वाट लागणार आहे. कारण खूप जणांचा अनुभव आलेला आहे, खूप जणांचे अनुभव पाहिलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला इतकं सांगत आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. थोडंसं दमाने घ्या, धीराने घ्या. शांतीत क्रांती करायची आहे. नेहमी ही शांतीत क्रांती असते. कारण ह्या सर्व गोष्टीची मला जाणीव आहे. हे सगळे अनुभव मी समोरून पाहिलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगतोय. असं बाहेर तुम्हाला इतकं कोण सांगणार नाहीये. सांगत असतील ती गोष्ट वेगळी आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण प्लीज 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 थोडंसं संयम ठेवा. आणि आता इथून आपली प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने पार पडली जाणार आहे. पवित्र पोर्टलला जागा किती येतील, संस्थेच्या किती येतील, 9 ते 12च्या किती येतील, मराठी मीडियमच्या किती येतील, हिंदी मीडियमच्या किती येतील, मग हे बाहेर होतील का, ते बाहेर होतील का, असल्या गोष्टींच्या भानगडीत आता बिलकुल पडू नका. एकच ध्येय, पवित्र पोर्टल, पवित्र पोर्टल, पवित्र पोर्टल, आपलं सिलेक्शन ह्यावरच असू द्या. ठीक आहे, असो. जेवढं काही सांगायचं तेवढं सगळं मी व्यवस्थितपणे ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सर्वांपेक्षा ही आपली माहिती वेगळी असते, व्यवस्थित असते आणि सर्वांना समजण्यासारखी असते. मग आता तुम्हाला ही माहिती समजली आहे, आवडली असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता ह्याच्या पुढून सुद्धा खूप महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत. ते 4 व्हिडिओ हे पवित्र पोर्टल चालू होण्याच्या अगोदर मी टाकण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करावी हा पहिला व्हिडिओ असेल. त्याच्यानंतर पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करू नये हा दुसरा व्हिडिओ असेल. त्यानंतर ह्या पवित्र पोर्टलमधून कोण बाद असणार आहेत त्याच्यावर तिसरा व्हिडिओ असेल. आणि त्याच्या अगोदर
पवित्र पोर्टलचे जे प्रेफरन्स असतात त्याच्यावर चढता उतरता क्रम काय आहे तो कसा द्यायचा तो सुद्धा मी सांगेल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू झालं त्यावरला डेमो व्हिडिओ मी नक्की टाकेल. त्यामुळे आता बिलकुल काही करू नका, फक्त फोकस आपल्या भविष्यावर पवित्र पोर्टलवर असू द्या. तर ठीक आहे, असो जेवढी काही माहिती सांगायची तेवढी सगळी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असेल किंवा आणखीन काही समस्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून इथून पुढले सर्व महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.